तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा मिसिंग लिंक 1 मे पासून वाहतुकीसाठी सुरू होतोय. कसा असणार आहे हा मिसिंग लिंक आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा प्रवास साधारण आता 20 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे आणि त्यामागचं कारण आहे हा मिसिंग लिंक. ही खोपोलीपासून आपण निघालो की थेट लोणावळ्याच्या पुढच्या कुसगावला एक्सप्रेसवेला हा मिसिंग लिंक जोडला जातोय. त्यामुळे 18.8 किलोमीटरचं अंतर कमी होऊन ते 13.3 किलोमीटरवर आले. अर्थात या एक्सप्रेसवेवर आपण ही तीव्र चढ उतार वळणं इथून प्रवास करत करत पुण्याला किंवा मुंबईला पोहोचायचो ते आपलं अंतर साधारण 6 किलोमीटरने कमी झालेलं आहे. यामुळे फायदा काय होणार आहे तर पावसाळ्यामध्ये या सगळ्या तीव्र वळणांवर जी दरडी कोसळण्याची भीती होती त्यापासून सुटका होईल. त्यामुळे ट्रॅफिक जाम पासून आपली सुटका होणार आहे. वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल. साधारण 30 मिनिटाचा आपला वेळ वाचणार आहे. इंधन तर वाचणारच आहे आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे एक्सप्रेसवेसाठी तुम्हाला जो टोल आकारला जायचा तोच टोल मिसिंग लिंकसाठी सुद्धा असेल. खोपोली एक्झिट पासून हा मिसिंग लिंक सुरू होईल. तो लोणावळ्याला कुसगावला पुन्हा एक्सप्रेसवेला जोडला जाईल. 2 बोगदे आहेत यात आणि खंडाळ्याजवळ टायगर पॉइंट जवळ केबल स्टेट पूल आहे जो 180 मीटर उंच आहे आणि यातला एक बोगदा 8.9 किलोमीटरचा आहे जो आशियातला सगळ्यात रुंद पूल म्हणून ओळखला जाईल. तर ही वैशिष्ट्ये आहेत या मिसिंग लिंकची जो 1 मे पासून आपल्या सगळ्यांसाठी खुला होणार आहे आणि या मिसिंग लिंकवर आपल्याला जुनेच टोल दर आकारले जातील. अवजड वाहनांना 6 महिन्यानंतर कदाचित प्रवेश दिला जाईल.